10 दिवस गणपती आपल्या घरी आले की आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक गणपतीसाठी बनवत असतो आणि छान असा नैवेद्य आपण आपल्या गणपतीला देत असतो. म्हणूनच मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे 1 कप पोहे आणि भरपूर अशी चेरी घालून बनवलेले छान असे पोह्याचे मोदक. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण झटपट बनणारे पोह्याचे मोदक कसे बनवायचे ते पाहूया. त्याच्यासाठी एक गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. गॅसवर कढई छान अशी गरम झाली की त्याच्यामध्ये घालायचे आहे आपल्याला 1.5 कप एवढे पोहे. 1.5 कप पोहे जाडेवाले पोहे इथे मी घेतलेले आहे. तुम्ही इथे जे पातळ आपले चिवड्याचे पोहे असतात ते सुद्धा वापरू शकता. तर इथे 1.5 कप पोहे स्वच्छ असे निवडून व गाळून वगैरे मी इथे घेतलेले आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जर काही कचरा असेल तर तो आपल्याला इथेला काढून टाकायचा आहे. आणि गरम कढईमध्ये हे पोहे आपल्याला अशा प्रकारे बघा भाजून घ्यायचे आहे. तर इथे पोहे भाजताना आपल्याला एकदम मोठा गॅसचा पॉवर वाढवायचाही नाही, अगदी मंद आचेवर आपल्याला हे पोहे भाजायचे आहे. आपल्याला या पोह्याचा कलर चेंज होईल असे पोहे इथे भाजायचे नाही, तर फक्त आपल्याला हे पोहे कमी गॅसवर इथे भाजायचे आहे. म्हणजे याचा कलरही चेंज होणार नाही आणि आपले पोहेसुद्धा छान असे इथे भाजले जातील. तर तुम्ही इथे बघू शकता आपले जे पोहे आहे ते भाजायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे इथे आपले जे पोहे आहे ते असे आकुळते व्हायला लागलेले आहे. म्हणजेच आपले पोहे इथे भाजायला छान अशी सुरुवात झालेली आहे. आता आपल्याला आणखी 5 मिनिटे इथे हे पोहे जे आहे ते भाजून घ्यायचे आहे. तुम्ही इथे पोहे बघू शकता. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, एक लाईक करा. आणि जर तुम्ही याच्या आधी या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप 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 असे धन्यवाद. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका, कारण की तुमचा एक सपोर्ट आम्हा नवीन यूट्यूबरसाठी खूप असा महत्त्वाचा असतो. तर इथे बघू शकता या प्रकारे आपले इथे छान असे पोहे भाजून झालेले आहे. आता आपल्याला या स्टेजवर गॅस बंद करायचा आहे आणि पोहे थंड होऊ द्यायचे आहे. तर इथे मी 15 ते 20 मिनिटे हे पोहे छान असे थंड करून घेतलेले आहे. आता एक मिक्सरचा पॉट घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपले थंड झालेले जे पोहे आहे ते आपल्याला इथे घालायचे आहे. तर बघा, मी ताटामध्ये काढून ठेवले होते आणि ताटामध्ये काढल्या कारणाने अगदी 15 मिनिटात हे पोहे छान असे थंड झालेले आहे. पोहे थंड झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घ्यायचे आहे. पोहे घातल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे अर्धा कप एवढा खोबरा कीस. तर तुम्ही इथे खोबरा कीस कमी जास्त करू शकता, पण मी इथे अर्धा कप खोबरा कीस वापरत आहे. खोबरा कीस घातल्यानंतर आपल्याला अर्धा कप एवढी इथे साखर लागणार आहे. अर्धा कप साखर टाकल्यानंतर आता आपल्याला 5 ते 6 बदाम व काजूच्या बिया इथे घ्यायच्या आहे. म्हणजे मी 3 बदामाच्या व 4 अशा काजूच्या बिया याच्यामध्ये घातलेल्या आहे. तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकता. आता आपल्याला हे जे सगळं साहित्य आहे ते मिक्सरला अशा प्रकारे फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी बारीक अशी फाईन पेस्ट मी इथे करून घेतलेली आहे. आता हे जे पावडर आपलं तयार केलेलं आहे, हे पावडर आपल्याला एका ताटामध्ये किंवा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर मी अशा प्रकारे हे जे पूर्णतः आपलं पोह्याचं जे पावडर आहे ते अशा प्रकारे याच्यामध्ये काढून घेणार आहे, किंवा पीठ जे असतं ते याच्यामध्ये काढून घेणार आहे. तर आता हेच याच्यामध्ये घातल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे भरपूर अशी तुटी फुटी किंवा आपण याला चेरीसुद्धा म्हणतो. तर ती चेरी आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे, कारण की चेरीने हे जे मोदक आहे ते खूपच असे चवीला चविष्ट बनणार आहे. म्हणून मी इथे वेगवेगळ्या कलरची जी चेरी असते ते इथे घालून घेतलेली आहे. चेरी घातलेले हे मोदक मुलांना खूप आवडणार आहे. म्हणून अशा प्रकारचे मोदक तुम्ही तुमच्याकडे एकदा नक्की बनवा. आता एक चम्मच घ्यायचा आहे आणि चमच्याने हे जे पीठ आहे ते पूर्णतः अशा प्रकारे मिक्स करायचं आहे. पूर्णतः पोह्याचं पीठ छान असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर दूध घ्यायचं आहे आणि थोडंसं दूध आधी घालायचं आहे. आणि दूध घातल्यानंतर आपल्याला हाताने हे जे मिश्रण आहे ते पूर्णतः एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे जर तुम्हाला कमी वाटेल तर तुम्ही आणखी इथे थोडं दूध वापरू शकता. तर मी अशा प्रकारे पूर्णतः हे जे सारण आहे ते अशा प्रकारे मिक्स केलेलं आहे आणि आता हाताने याचा असा गोळा बनते का ते पाहणार आहे. जर याचा हाताने छान असा गोळा बनला तर समजायचं की आपलं हे जे मिश्रण आहे ते तयार आहे. तर मला इथे दूध थोडं कमी वाटत होतं, म्हणून मी आणखी याच्यामध्ये दूध घालून घेतलेलं आहे. आणि इथे आपलं मस्त असं मोदकाचं जे सारण आहे किंवा जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे. तुम्ही याच्या आधी अशा प्रकारचे पोह्याचे मोदक कधी घरी बनवले का, मला नक्की कमेंट करून कळवायला विसरू नका. तर आता घ्यायचा आहे इथे एक आपल्याला साचा, आणि साचा घ्यायचा आहे आणि साच्याने हे जे मोदक आहे ते आपल्याला छान असे बनवून घ्यायचे आहे. तर साचा हा घ्यायचा आहे. साच्याच्या दोन्ही भागामध्ये हे जे मिश्रण आहे ते अशा प्रकारे फिटोफिट असं भरायचं आहे. तुम्ही बघू शकता या प्रकारे दोन्ही भागामध्ये आपल्याला हे जे सारण आहे ते अशा प्रकारे भरायचं आहे आणि मस्त असा साचा दाबून द्यायचा आहे. पॅक केल्यानंतर आपल्याला मागूनसुद्धा थोडंसा याचं जे सारण आहे ते अशा प्रकारे भरायचं आहे. आणि इथे बघू शकता मस्त असा पहिला आपला पोह्याचा मोदक इथे तयार झालेला आहे. आणि अशा प्रकारेच मी जे पूर्ण मोदक आहे ते इथे बनवून घेणार आहे. खूपच चवीला चविष्ट असे हे मोदक बनतात. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. मी या माझ्या चॅनलवरती खूप
छान छान असे मोदकाची रेसिपी घेऊन येत आहे. म्हणून तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या जवळच्या व्यक्तींना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. जर तुम्हाला तुटीफुटी वरून दिसलेले मोदक आवडत असतील तर काय करायचं, हा साचा घ्यायचा आणि साच्याच्या आतमध्ये पहिले तुटीफुटी टाकायची, म्हणजेच आपली चेरी टाकायची आणि नंतर हे जे सारण आहे ते आपल्याला याच्यामध्ये भरायचं आहे. अशा प्रकारचा सुद्धा हा मोदक खूपच मस्त दिसते. म्हणून अशा प्रकारचा मोदकसुद्धा तुम्ही एकदा नक्की करून पहा. इथे बघू शकता आपले मस्त असे मोदक तयार आहे आणि तुम्ही कलर बघू शकता आणि हे मोदकसुद्धा बघू शकता. ज्याप्रमाणे याचा कलर खूप छान असा दिसत आहे, त्याचप्रमाणे हे मोदकसुद्धा खूप असे चवीला चविष्ट बनतात. म्हणून नक्की एकदा ट्राय करा. आजचा व्हिडिओ किंवा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार. धन्यवाद.